अधिवेशनावर यायला लागू शकतो. त्यात आज सामनानं ही 8 मंत्र्यांची विज्ञप्ती तयार केली आहे आणि विशेषतः सगळ्यात जास्त शक्यता व्यक्त केली जाते आहे की माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिमंडळातल्या फेरबदल. मंत्रिमंडळामध्ये कोणाला ठेवायचं आणि कोणाला काढायचं, कोणाला वगळायचं, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असला किंवा आहे, तरी या सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शहांकडे. दिल्लीत काल मुख्यमंत्री दिल्लीत गेले एका कार्यक्रमासाठी, पण त्यांचा मुख्य हेतू हा या मंत्रिमंडळामध्ये जे काय सध्या गोंधळाचं वातावरण सुरू आहे आणि त्यांच्या नियंत्रणाबाहेर स्थिती गेलेली आहे, त्या संदर्भात मार्ग काढण्यासाठी ते काल. मी गेल्या काही दिवसापासून सांगतो की या मंत्रिमंडळातले 4 मंत्री जाणार आहेत. संजय शिरसाट एक मंत्री आहेत मला वाटतं, त्यानंतर माणिक कोकाटे, योगेश कदम यांचं नाव त्यात जोडलं गेलेलं आहे. बाकीची नावं समोर येत आहेत, पण 4 वरून संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करून एक वेगळ्या चेहऱ्याचं मंत्रिमंडळ आणावं अशी चर्चा दिल्लीत आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे. संजय राठोड यांना सुद्धा जावं लागतं. भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या विरोधी वक्तव्य, लेडीज बार, घोटाळे, पैशाच्या उघड्या बागा घेऊन बसणं, याच्यामुळे बिघडलेली प्रतिमा हे आता ओझं देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेपलीकडे गेलं. ते ओझं त्यांना आता पेलवत नाही, पण ते फेकताही येत नाही. खरं म्हणजे ज्यांचं 137चं संख्याबळ आहे त्यांना अशा प्रकारे ओझ्यानं वाकून जायची गरज नाही, पण तरी ते वाकलेले आहेत आणि ते त्यांचं काम करतायत. जसं काल काय झारखंड मधून एक टोळी आली, एक पथक आलं एसीबीच आणि अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीला अटक करून गेली. आपल्याला माहिती आहे सुमित फॅसिलिटी. ही सुमित फॅसिलिटी काय आहे? 800 कोटीचा अँब्युलन्स घोटाळा जो महाराष्ट्रात झाला, 100 कोटीचा अँब्युलन्सचं टेंडर 800 कोटीला गेलं. हे सुमित फॅसिलिटीचे लोक 108 नंबर अँब्युलन्स. आठवत आहे, मी स्वतः हा विषय काढलेला आणि त्याचे सूत्रधार आम्ही साळुंखे. 650 कोटींनी टेंडर वाढवलं गेलं. कुठे तुम्हाला अँब्युलन्स दिसत आहेत? हा सगळ्यात मोठा घोटाळा वैद्यकीय क्षेत्र. 800 कोटी. हे जे आम्ही साळुंखे आहेत ते श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन जे आहे त्याचा कणा आहे, आर्थिक कणा. मोठ्या प्रमाणात हे सगळे पैसे हे शिंदेकडे वळवले आणि श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनकडे वळवले. याची चौकशी आता मी करायला सांगणार. झारखंड मधल्या मद्य घोटाळ्यातून काल एक पथक इथे आलं आणि या सुमित फॅसिलिटीच्या अमित साळुंखेला अटक केली. हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे. ही अटक सहज झालेली नाही. सरकारला या पैशाला कुठे पाय फुटलेत, कोणाच्या खात्यात गेलेत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ते शोधायचं आहे आणि हे धागेदोरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत येत आहेत. हे असे अनेक प्रकार आहेत. हे प्रकरण सोपं नाही आहे. झारखंड मधून एक पथक आलं आणि एकनाथ शिंदेच्या अत्यंत जवळच्या म्हणजे त्यांच्या बाळराजांच्या अत्यंत
गळ्यातल्या टाईट असलेल्या व्यक्तीला अटक करून घेऊन गेले. हे प्रकरण आता ईडीकडे जाईल आणि 800 कोटीच्या घोटाळ्यात सुद्धा हा बाहेर येईल. मध्य घोटाळा बाहेर येईल. कोणाचे पैसे किती अडकले आहेत, कोणाचे पैसे कुठल्या मेडिकल फाउंडेशनला गेले आहेत, निवडणुकीत किती वापरले, कसे आले, कुठे गेले, हे सगळं आता यातून बाहेर पडणार आहे. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना वरपासून खालपर्यंत मंत्रिमंडळाच्या साफसफाईची मोहीम आता घ्यावीच लागते. राऊतसर एक असं म्हटलं जाते की माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा न देता त्यांचं खातं बदललं जाईल. कदाचित त्याच्याकडून कृषी खातं काढून वेगळं खातं दिलं. या सगळ्या अफवा आणि तुमच्या अटकळ आहेत. माणिक कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागेल किंवा त्यांना काढावा लागेल. शेतकऱ्यांचा केलेला अपमान असा खातेबदलातून दूर होतो का? कृषी मंत्री असताना केलेला गुन्हा त्यांचं फक्त खातं बदलू धुवून निघेल पाप. अजित पवार नाही मान्य. स्वतःला शेतकऱ्यांची मुलं समजतात, स्वतःला शेतकरी समजतात. आणि माणिक कोकाटे असतील, संजय शिरसाट असतील, योगेश कदम असतील, संजय राठोड असतील, हे असे सगळे नमुने आपण मंत्रिमंडळामध्ये घेतलेले आहात. राज्य कसं चालवताय तुम्ही? काल हर्षल पाटील या तरुणाने केलेली आत्महत्या तुम्हाला विचलित करत नाही. आणि हर्षल पाटील ठेकेदार होता की नाही याच्यावर संशोधन करून तुम्ही आमच्या पुढे माहिती आणता. एक तरुण आत्महत्या करतोय, त्या तरुणाच्या आत्महत्येमागचं कारण स्पष्ट झालेलं आहे.